नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता। बसवर ट्रक आल्यामुळे मलकापूर ते संभाजीनगर जाणारी शिवशाही बस मोताळाजवळील परडा फाट्याजवळील वळणावर रस्त्यांच्या कडेला कोसळली। माहिती मिळताच आझाद हिंदचे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांचे मदतकार्य सुरू। बस चालकांच्या प्रसंगावधाने जीवितहानी टळली, काही प्रवासी मात्र किरकोळ जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविले। एकूण 33 प्रवासी सुखरूप। आज सकाळी 11 दरम्यान मलकापूर डेपोची गाडी MH06 3561 मलकापूर संभाजीनगरसाठी 33 प्रवासी घेऊन निघाली होती। मोताळाजवळील परडा फाट्याजवळील वळणावर ट्रक भरधावाने बसवर आल्यामुळे बस चालकांच्या सतर्क प्रसंगावधाने प्रवाशांना वाचविण्याच्या प्रयत्नामध्ये शिवशाही बस रस्त्यांच्या कडेला कोसळली। दरम्यान चिखल असल्यामुळे ब्रेकही लागले नाही। कडेला मोठे झाड असल्यामुळे प्रवासी सुखरूप वाचले। घटनेची माहिती मिळताच आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी घटनास्थळाला तातडीने भेट देत मदतकार्य करीत किरकोळ जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ तात्काळ हलविले। वाहक RR करांगळे यांनाही किरकोळ इजा झाली। पोलीस प्रशासनासह परिसरातील नागरिक तथा आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर मदत कार्य केल्यामुळे जीवितहानी टळली। प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली। बस चालक SN बोर्डे व वाहक RR करांगळे सदर शिवशाही बसवर सेवेत कार्यरत होते। किरकोळ दुखापत झालेल्या जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात या ठिकाणी उपचारार्थ भरती केले आहे। अद्यापही मलकापूर डेपोचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहोचले नाही। सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता, प्रतिनिधी वसंत जगताप, बुलढाणा। अंगावर आले आधी थोडं ब्रेक मारलं, ओल्या पावसामुळे गाडी खाली वळण्यात आली आणि गाडी थोडंसं खाली गेली। सुखरूपात सर्व प्रवासी? हो, सर्व सुखरूपात। किती प्रवासी होते? लागले 33 प्रवासी होते, पण 27 होते। दोघं जण दवाखान्यात नेले। अच्छा, कुठून कोणत्या डेपोची गाडी आहे? मलकापूर डेपो। मलकापूर डेपो। यांच्या पण